सध्या परिस्थितीमध्ये संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट असताना वरुडच्या प्रथम नागरिक व नगराध्यक्षा स्वाती खुर्ची वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येत आहेत। प्रत्यक्ष नगराध्यक्षा ह्या कोरोना काळामध्ये कुठेही दिसून आल्या नाहीत। कोरोना काळामध्ये कधीही चर्चा करण्यात आली नाही किंवा बैठक घेण्याचा साधा प्रयत्न सुद्धा करण्यात आला नाही। त्यामुळे नौटंकी नेमकी कोण करीत आहे आणि नागरिकांच्या आरोग्याविषयी कोणाला किती काळजी आहे हे नागरिक बघतच आहेत। अशी तोप विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन डागली। ज्याप्रमाणे गेल्या 3-4 वर्षांमध्ये नगराध्यक्षा नगरपालिका कार्यालयातून बेपत्ता होत्या, तशाच आज कोरोना काळामध्ये नगराध्यक्षा कार्यालयात दिसून येत नाहीत। शहरामध्ये डेंग्यू व टायफॉइडची साथ सुरू आहे, त्यामध्ये साधी फवारणीसुद्धा नगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेली नाही। याचा सुद्धा नगराध्यक्षा विचार का करीत नाही हा एक यक्ष प्रश्न आहे। 18 नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव मांडला व त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली आहे। त्यामुळे नगराध्यक्षाचा तीळपापड झालेला असावा। एकतर स्वतः शहरातील नागरिकांची कोणतीही चिंता करण्याची गरज नाही आणि दुसऱ्यांनी केलेले खपवून घ्यायचे नाही इतकेच निमित्त नगराध्यक्षांना आहे, तर त्यांनी नगरसेवकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत। शहरातील नागरिकांना कोरोना होऊ नये याकरिता कोणत्या प्रकारे झुंज देण्यात आली आणि काय उपाययोजना करण्यात आल्या यासंबंधी माहिती द्यावी। प्रशासकीय स्तरावर कोरोना महामारीच्या दृष्टिकोनातून आयोजित कोणत्या व किती बैठकींना त्या हजर होत्या हे सुद्धा त्यांनी सांगावे। 18 नगरसेवकांमध्ये समाविष्ट असणाऱ्या 3 सभापती व 1 स्थायी समिती सदस्याच्या राजीनाम्याचे उत्तर 1.5 महिन्यांनी का दिले? नगराध्यक्षांच्या पतीने ऑनलाईन भाजीपाला व किराणा घरोघरी विक्री करण्याच्या दलाली फंडा ज्यावेळी नगरसेवकांनी हाणून पाडला, त्या पापकृत्यात खुल्या मार्केटमध्ये 20 रुपये किलोचे टमाटे 60 ते 80 रुपये किलो विकल्या जाणार होते। शहराच्या विकासाकरिता माजी आमदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या माध्यमातून प्राप्त झालेला निधी व्यतिरिक्त एखादा निधी स्वप्रयत्नातून आणला असल्यास सांगावे, जेणेकरून नगराध्यक्षांची गावाबद्दलची व विकासाची तळमळ लक्षात घेता येईल। शहरातील अतिसामान्य नागरिकांकरिता जलपुरवठा करणारे सार्वजनिक नळसुद्धा आकसापोटी काढून फेकलेले आहेत। यातून जनतेचे आपल्याबद्दलचे असलेले प्रेम दिसून येत आहे। शहरामध्ये अंदाजे 50 मोठी रुग्णालये आहेत। यांना टॅक्स करापोटी शासकीय दरपत्रकाप्रमाणे मिळणाऱ्या वार्षिक 5 लाख रुपये व 3 वर्षाचा 15 लाख रुपये हक्काचे नगर परिषदेचे आर्थिक नुकसान केलेले आहे। श्रीमंतांच्या दवाखान्यांना लाखोंची सूट, तर मग सामान्य नागरिकांना चौपट कर का? तसेच रुग्णालयाची वार्षिक नोंदणी फी 3000 रुपये असताना व ते वसूल फीसुद्धा नगराध्यक्षांनी 1000 रुपये करून घेतली, मग व्यावसायिक नागरिकांना मालमत्ता करसुद्धा 50% का भरावा? अशा माध्यमातून नगराध्यक्षा वेगवेगळे आरोप करण्यात येत आहेत। 18 सप्टेंबरला व 21 सप्टेंबरला सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात येणारे सर्वसाधारण विषय आणि पैसा उकळणारे मांडण्यात आलेले आहेत। नौटंकी म्हणणाऱ्या कथित कोरोना म्होरका नगराध्यक्षांनी सांगावे की आपले अधिकार त्यांना माहिती नाहीत का? आपण दुसऱ्याला अप्रामाणिक व नौटंकी म्हटल्यापेक्षा मासिक सभा व इतर सभा सोडून नगराध्यक्ष नगरपालिका कार्यालयातून बेपत्ता का असतात? कार्यालयात व जनतेकरिता त्या वेळ का देत नाही? नगराध्यक्षांच्या पतिराजांनी 80,000 मिळकतीची नोकरी का सोडली? 80,000 पेक्षा जास्त मिळकत नगर परिषदेमधून उकळत आहात का? अशी तोपसुद्धा यावेळी विरोधकांनी डागलेली आहे। नगराध्यक्षांनी तातडीने राजीनामा द्यावा असे पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आलेल्या 18 नगरसेवकांनी आपली मागणी मांडलेली आहे। विदर्भ न्यूजकरिता वरुड येथून निलेश लोणकर यांचा हा वृत्तांत।